नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या अगोदरच्या भागामध्ये आपण 15वा चॅप्टर सुरू केला होता, इंट्रोडक्शन टू पॉलिमर केमिस्ट्री. ह्याच्यामध्ये आपण पॉलिमर्सची डेफिनेशन, मोनोमर्सची डेफिनेशन, पॉलिमरायझेशन म्हणजे काय, ह्या डेफिनेशन्स घेतलेल्या आहेत. आणि पॉईंट सुरू केला होता आपण क्लासिफिकेशन ऑफ पॉलिमर्स. ह्याच्यामध्ये डिपेंडिंग अपॉन or on the basis of source, chemical structures, mode of polymerizations, molecular forces and types of monomers and biodegradability, यावर आधारित आपण वेगवेगळे क्लासिफिकेशन्स पाहणार आहोत. त्याच्यामध्ये पहिले दोन क्लासिफिकेशन आपण कंप्लीट केलेले आहेत. क्लासिफिकेशन ऑफ पॉलिमर्स ऑन द बेसिस ऑफ सोर्स ऑर ओरिजिन, आणि सेकंड टाईपचं पॉलिमर क्लासिफिकेशन ऑफ पॉलिमर्स ऑन द बेसिस ऑफ स्ट्रक्चर. आज आपल्याला तिसऱ्या टाईपचं क्लासिफिकेशन घ्यायचं आहे पॉलिमर्सचं. क्लासिफिकेशन ऑफ पॉलिमर्स ऑन द बेसिस ऑफ मोड ऑफ पॉलिमरायझेशन. कोणत्या मोडने, कोणत्या टाईप्स ऑफ पॉलिमरायझेशनने आपण हे पॉलिमर्स तयार करतो. त्याच्यामध्ये आपल्याला 3 टाईप्सचे पॉलिमरायझेशन घ्यायचे आहेत. त्यामध्ये पहिले जे पॉलिमरायझेशन आहे त्या पॉलिमरायझेशनला म्हणतो आपण ॲडिशन पॉलिमरायझेशन. आणि addition polymerization, or that is also called polymerization is also called chain growth polymerization. म्हणजे आपल्याला हा मोड ऑफ पॉलिमरायझेशन ऑन द बेसिस ऑफ मोड ऑफ पॉलिमरायझेशन जे आपण पॉलिमर्सचं क्लासिफिकेशन करतो, तर आपल्याला हे मोड्स जे आहेत, 3 प्रकारचे मोड्स आहेत पॉलिमरायझेशनचे अकॉर्डिंग टू द टाइप्स ऑफ रिएक्शन्स दॅट आर टेकिंग प्लेस बिटवीन द मोनोमर्स. मोनोमर्स मॉलिक्युल्समध्ये ज्या टाईप्सच्या रिॲक्शन्स होतात त्यावर आधारित हे 3 टाईप्सचे पॉलिमरायझेशनचे मोड्स आहेत. त्यामध्ये पहिला मोड आहे ॲडिशन पॉलिमरायझेशन. पहिला मोड आहे ॲडिशन पॉलिमरायझेशन. ह्यालाच म्हणतात चेन ग्रोथ पॉलिमरायझेशन. ह्याच पॉलिमरायझेशनला काय म्हणतात, चेन ग्रोथ पॉलिमरायझेशन. सेकंड टाईपचं पॉलिमरायझेशन आहे कंडेन्सेशन पॉलिमरायझेशन. कंडेन्सेशन पॉलिमरायझेशन. आणि ह्या पॉलिमरायझेशनला दुसरं नाव आहे स्टेप ग्रोथ पॉलिमरायझेशन. दोन्ही नावं घेऊयात आपण नंतर. ॲडिशन पॉलिमरायझेशनला काय म्हणतात, चेन ग्रोथ पॉलिमरायझेशन. कंडेन्सेशन पॉलिमरायझेशन इट इज ऑल्सो कॉल्ड स्टेप ग्रोथ पॉलिमरायझेशन. आणि तिसरा टाईप आहे याच्यामध्ये रिंग ओपनिंग पॉलिमरायझेशन. रिंग ओपनिंग पॉलिमरायझेशन. तर असे हे 3 टाईप्सचे मोड्स आहेत. म्हणजे ह्या मोड्समध्ये काय घेणार आहोत आपण, हाऊ दॅट मोनोमर्समध्ये कोणत्या प्रकारच्या, कशा प्रकारच्या केमिकल रिॲक्शन्स होतात त्यावर आधारित आपल्याला हे मोड्स ऑफ पॉलिमरायझेशन 3 टाईप्सचे आहेत. ॲडिशन पॉलिमरायझेशन इट इज ऑल्सो कॉल्ड चेन ग्रोथ पॉलिमरायझेशन. कंडेन्सेशन पॉलिमरायझेशन इट इज ऑल्सो कॉल्ड स्टेप ग्रोथ पॉलिमरायझेशन. अँड थर्ड टाईप आहे रिंग ओपनिंग पॉलिमरायझेशन. यामध्ये आपण स्टेप बाय स्टेप एक पॉलिमरायझेशनचा टाईप घेऊया. त्याच्यामध्ये पहिलं घेऊयात आपण ॲडिशन पॉलिमरायझेशन. त्यालाच म्हणतो आपण चेन ग्रोथ पॉलिमरायझेशन. नंबर 1 ॲडिशन or chain growth polymerization. चेन ग्रोथ पॉलिमरायझेशन. आता ॲडिशन किंवा चेन ग्रोथ पॉलिमरायझेशन मध्ये मोनोमर्समध्ये कशा प्रकारच्या रिॲक्शन होतात लक्षात हे घेऊयात आपण. ॲडिशन पॉलिमरायझेशन इज अ प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ पॉलिमर्स बाय ॲडिशन ऑफ मोनोमर्स विदाउट लॉस ऑफ एनी स्मॉल मॉलिक्युल्स. बघा, ह्या पॉलिमरायझेशनमध्ये काय होते, ॲडिशन पॉलिमरायझेशन ही अशी एक प्रोसेस आहे ज्याच्यामध्ये मोनोमर्सची काय होते, ॲडिशन होते. मोनोमर्सची काय होते, ॲडिशन. लक्षात, विदाउट लॉस ऑफ एनी मॉलिक्यूल. परंतु त्या मोनोमर्सची जेव्हा रिॲक्शन होते एकमेकांसोबत, नंबर ऑफ मोनोमर मॉलिक्यूल जेव्हा एकमेकांसोबत ॲड होतात, कंबाईन होतात, त्यांच्यामधनं कोणताही सिंपल मॉलिक्यूल लॉस होत नाही. म्हणजे त्याच्यामधनं कोणताही सिंपल मॉलिक्यूल इलिमिनेट होत नाही. त्याचं कोणत्याही सिंपल मॉलिक्यूलचं त्या ठिकाणी लॉस होत नाही. म्हणजे सिंपल मॉलिक्यूल म्हणजे त्याच्यामध्ये कोण येईल, HCl येईल, NH3 येईल, H2O येईल, CO2 येईल, अशासारखे सिंपल मॉलिक्यूल्स त्यामधनं इलिमिनेट होत नाहीत.
अशी जी पॉलिमरायझेशनची प्रोसेस आहे दॅट इज कॉल्ड ॲडिशन पॉलिमरायझेशन. त्याच्यामध्ये आपल्याला उदाहरण जे घ्यायचं असेल तर ॲडिशन पॉलिमरायझेशन प्रोड्युसेस हाय मॉलिक्युलर मास पॉलिमेरिक मटेरियल्स. हाय मॉलिक्युलर मासचे पॉलिमर मटेरियल्स तयार करतात विदाउट फॉर्मेशन ऑफ एनी इंटरमिडिएट लो मॉलिक्युलर मास पॉलिमेरिक मटेरियल्स. म्हणजे यांच्यामध्ये कोणताही इंटरमिडिएट प्रॉडक्ट तयार होत नाही. तर याच्यामध्ये जे पॉलिमर्स येतात लक्षात, कंपाऊंड्स कंटेनिंग डबल बॉन्ड अंडरगो ॲडिशन पॉलिमरायझेशन. आपल्याला माहिती आहे ज्या कंपाऊंड्समध्ये डबल बॉन्ड असतात त्या ठिकाणी ॲडिशन रिॲक्शन्स घडून येतात. तर या ठिकाणी आपल्याला ह्या ॲडिशन पॉलिमरायझेशन जी रिॲक्शन होते मोनोमर्समध्ये त्याचं आपल्याला मेकॅनिझम पाहायचं आहे. आणि ते मेकॅनिझम जे आहे ते आहे फ्री रॅडिकल मेकॅनिझम. या ठिकाणी मेकॅनिझम कोणतं होईल? फ्री रॅडिकल मेकॅनिझम. फ्री रॅडिकल मेकॅनिझम. आणि हे फ्री रॅडिकल मेकॅनिझम जे आहे दिस इज द मोस्ट कॉमन मेकॅनिझम इन द ॲडिशन पॉलिमरायझेशन. तर ह्या मेकॅनिझम मध्ये जेव्हा आपण हे मेकॅनिझम घेऊ फ्री रॅडिकल मेकॅनिझम, देर आर 3 स्टेप्स इन धिस फ्री रॅडिकल मेकॅनिझम. त्याच्यामध्ये पहिली स्टेप आहे चेन इनिशिएशन. चेन इनिशिएशन म्हणजे चेनचं काय होते? इनिशिएशन होते म्हणजे सुरुवात होते चेन तयार व्हायला. त्याच्यानंतर सेकंड स्टेप आहे दिस इज स्टेप फर्स्ट. स्टेप फर्स्ट जी आहे ती असेल चेन इनिशिएशन फ्री रॅडिकल मेकॅनिझम. त्याच्यामध्ये 3 स्टेप घ्यायच्यात आपल्याला. पहिली चेन इनिशिएशन स्टेप, सेकंड आहे चेन प्रोपॅगेशन स्टेप. स्टेप सेकंड कोणती आहे? चेन प्रोपॅगेशन. आणि स्टेप थर्ड आहे चेन टर्मिनेशन. चेन टर्मिनेशन. तर अशा ह्या 3 स्टेपने आपल्याला घ्यायचे फ्री रॅडिकल मेकॅनिझम. जे फ्री रॅडिकल मेकॅनिझम कोणत्या पॉलिमरायझेशन मध्ये आढळून येते आपल्याला? ॲडिशन पॉलिमरायझेशन. अच्छा, तर ॲडिशन पॉलिमरायझेशनची याची डेफिनेशन घेतली आपण आणि आता त्याचं काय घेणार आहोत आपण? मेकॅनिझम घेणार आहोत. आणि ते मेकॅनिझम कसं कोणतं आहे? फ्री रॅडिकल मेकॅनिझम. and that mechanism occurs in 3 steps. First step is chain initiation, second step chain propagation and third step chain termination. याच्यामध्ये आपण एक एक स्टेप घेऊयात. त्याच्यामध्ये फर्स्ट घेऊयात आपण चेन इनिशिएशन स्टेप. याच्यामध्ये आपण काय घेणार आहोत? फ्री रॅडिकल मेकॅनिझम घेणार आहोत आपण. ॲडिशन पॉलिमरायझेशनचं फ्री रॅडिकल मेकॅनिझम. याच्यामध्ये आपल्याला पहिली स्टेप जी घ्यायची ती स्टेप फर्स्ट आहे. स्टेप फर्स्ट दॅट इज चेन इनिशिएशन. चेन इनिशिएट करायची आपल्याला लक्षात, म्हणजे चेन फॉर्म व्हायला सुरुवात होईल. चेन इनिशिएशन स्टेप. आता ह्या चेन इनिशिएशन स्टेपमध्ये चेन इनिशिएशन स्टेप इज इनिशिएटेड बाय अ फ्री रॅडिकल. ह्या चेन इनिशिएशन स्टेपची सुरुवात ही फ्री रॅडिकल फॉर्मेशनने होते. अँड इनिशिएटर कॅटॅलिस्ट सच ॲज. आता हा फ्री रॅडिकल तयार करताना आपण काय वापरतो? याच्यामध्ये इनिशिएटर म्हणून आपण या ठिकाणी कॅटॅलिस्ट वापरणार आहोत. आणि तो कॅटॅलिस्ट असेल बेन्झॉइल पेरॉक्साईड. बेन्झॉइल पेरॉक्साईड किंवा आपण वापरू शकतो ॲसिटाइल पेरॉक्साईड. ॲसिटाइल पेरॉक्साईड किंवा टर्शरी ब्युटाइल पेरॉक्साईड. तर ह्या 3 पैकी आपण कोणताही पेरॉक्साईड वापरू शकतो ज्याच्यामध्ये आपल्याला फ्री रॅडिकल तयार करायचा आहे चेन इनिशिएशन स्टेपमध्ये. लक्षात, तर या ठिकाणी आपण ॲसिटाइल पेरॉक्साईडचं तुम्हाला उदाहरण दिले. इट जनरेट्स मिथाइल रॅडिकल ॲज शोन बिलो. लक्षात, या ठिकाणी मिथाइल रॅडिकलचं इनिशिएशन म्हणून दिलंय. तर आपण या ठिकाणी एक्झाम्पल म्हणून मिथाइल रॅडिकलच्या ऐवजी आपण बेन्झॉइल फिनाइल रॅडिकल ह्याचं एक्झाम्पल घेऊयात. लक्षात, तर याच्यामध्ये स्टेप फर्स्ट जी आहे ती फ्री रॅडिकल फॉर्मेशनची स्टेप आहे. इन पॉलिमरायझेशन स्टायरीन
when styrene is heated at 100 degree centigrade in presence of benzoyl peroxide or when ethene is heated with benzoyl peroxide in polymerization of ethene, the first step involves cleavage of benzoyl peroxide to give 2 carboxy radical. बघा या ठिकाणी फॉर्मेशन ऑफ फ्री रॅडिकल मध्ये when ethene is heated with benzoyl peroxide, या ठिकाणी आपण काय घेणार आहोत, बेन्झॉइल पेरॉक्साइड घेणार आहोत. तुमच्या पुस्तकामध्ये ॲसिटाइल पेरॉक्साइड दिले, कोणतंही घेतलं तरी काही फरक पडत नाही. जेव्हा आपण इथिनला, आता या ठिकाणी मी पहिलं सांगितलं तुम्हाला, ॲडिशन पॉलिमरायझेशन मध्ये आपण अनसॅच्युरेटेड कंपाऊंड्स घेतो, त्याच्यामध्ये आपण काय घेणार आहोत, इथिलीन किंवा इथेन. जेव्हा या इथिनला आपण बेन्झॉइल पेरॉक्साइड सोबत हीट करतो, लक्षात, when ethene is heated with benzoyl peroxide in polymerization of ethene, the first step involves cleavage of benzoyl peroxide. तर बेन्झॉइल पेरॉक्साइड ह्याचं काय होते, क्लिवेज होते. आणि क्लिवेज कोणतं होते या ठिकाणी, क्लिवेज म्हणजे फिजन. गेल्या वर्षी आपण होमोलॅटिक फिजन आणि हेट्रोलॅटिक फिजन घेतलं होतं पहा. तो होमोलॅटिक फिजन होते या ठिकाणी आणि आपल्याला 2 कार्बॉक्झी रॅडिकल्स मिळतात. लक्षात, these carboxy radicals immediately undergo decarboxylation and to give the phenyl radicals. आणि नंतर आपल्याला त्याच्या शेवटच्या स्टेपमध्ये आपल्याला काय मिळतात, फिनाइल रॅडिकल्स. तर ह्या ठिकाणी आपण रिॲक्शन लिहूया. हा बेन्झॉइल पेरॉक्साइड पहा, C6H5 C डबल बॉन्ड O, C डबल बॉन्ड O, O O, C डबल बॉन्ड O, C6H5. हा आहे बेन्झॉइल पेरॉक्साइडचं उदाहरण. ॲसिटाइल पेरॉक्साइड घ्यायचं, ते C6H5 जी काय CH3 ग्रुप आहे, बरोबर आहे, त्याला म्हणतो आपण ॲसिटाइल पेरॉक्साइड. दिस इज द बेन्झॉइल पेरॉक्साइड. बेन्झॉइल पेरॉक्साइड. आणि हा या ठिकाणी काय म्हणून ऍक्ट होईल, कॅटॅलिस्ट. आणि जो कॅटॅलिस्ट काय करतो, फ्री रॅडिकल तयार करण्यासाठी मदत करतो. तर ह्या ठिकाणी बघा, हा जो बॉन्ड आहे 2 ऑक्सिजन मधला बॉन्ड, ह्यातले जे इलेक्ट्रॉन आहेत हे एक इलेक्ट्रॉन, लक्षात, हा 2 ऑक्सिजन मध्ये जो बॉन्ड आहे हा बॉन्ड, ह्याचं काय होईल, होमोलॅटिक फिजन होईल. होमोलॅटिक फिजन मध्ये काय दाखवतो आपण, हाफ हेडेड ॲरोने, हा फुल हेडेड ॲरो आहे, कम्प्लीट ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन होते, म्हणजे दोन्ही इलेक्ट्रॉनची कोणत्या तरी एका ऑक्सिजनकडे ट्रान्सफर होते. पण आपण हाफ हेडेड जेव्हा ॲरो दाखवतो तर ह्याच्या या ठिकाणी एक बॉन्ड आहे, म्हणजे याच्यात इलेक्ट्रॉन किती आहेत, 2 इलेक्ट्रॉन आहेत. या ऑक्सिजनकडे 1 इलेक्ट्रॉन जाईल, या ऑक्सिजनकडे 1 इलेक्ट्रॉन जाईल, म्हणून आपण हा हाफ हेडेड ॲरोने दाखवतो. लक्षात, या ठिकाणी बघा हाफ हेडेड ॲरो दाखवलाय, म्हणजे ह्या 2 ऑक्सिजन मधला हा जो बॉन्ड आहे, लक्षात, हा बॉन्ड काय होतो, ब्रेक होतो. ह्या ऑक्सिजनला 1 इलेक्ट्रॉन मिळेल, ह्या ऑक्सिजनला 1 इलेक्ट्रॉन मिळेल, ह्यामधला बॉन्ड काय होईल, ब्रेक होईल, बरोबर आहे. आता या ठिकाणी तयार होणारा जो प्रॉडक्ट आहे तो आपल्याला काय मिळेल, पहा या ठिकाणी C6H5, हा C डबल बॉन्ड O आणि हा O, याच्यावर सिंगल इलेक्ट्रॉन आहे. आणि आपल्याला माहिती आहे, ज्या स्पेसिसवर सिंगल किंवा अनपेड इलेक्ट्रॉन असतात त्यांना आपण काय म्हणतो, फ्री रॅडिकल्स. होमोलॅटिक फिजनने हे तयार होतात. आता हे जे फिजन आहे होमोलॅटिक फिजन आहे, बरोबर आहे. आणि दुसरा हा मॉलिक्यूल मिळतो आपल्याला O C डबल बॉन्ड O C6H5, म्हणजे C6H5COO आणि C6H5COO, फ्री रॅडिकल 2 मॉलिक्यूल्स मिळतात, हा एक मॉलिक्यूल, हा एक मॉलिक्यूल, म्हणून आपण डायरेक्ट काय लिहू, 2 मॉलिक्यूल्स ऑफ C6H5 C डबल बॉन्ड O O. ह्या रॅडिकलला काय म्हणतो आपण, कार्बॉक्झी रॅडिकल. त्या रॅडिकलला काय म्हणायचं, कार्बॉक्झी रॅडिकल, बरोबर आहे. आता हा जो कार्बॉक्झी रॅडिकल तयार झालाय पहा, C6H5 C डबल बॉन्ड O O, हा कार्बॉक्झी रॅडिकल जो तयार झालाय, तर या ठिकाणी काय होते, हा जो बॉन्ड आहे, हा बॉन्ड, लक्षात, कार्बन आणि कार्बन मधला हा जो बॉन्ड आहे, ह्या बॉन्ड मधला 1 इलेक्ट्रॉन या ठिकाणी जाईल आणि 1 इलेक्ट्रॉन या कार्बनकडे जाईल आणि हा 1 इलेक्ट्रॉन या ठिकाणी ट्रान्सफर होईल. हा सिंगल इलेक्ट्रॉन आहे ना, म्हणजे या ठिकाणी C6H5
C6H5 त्याच्यावर एक इलेक्ट्रॉन आले ना, ह्या बॉन्ड मधला एक इलेक्ट्रॉन कुठे गेलाय इकडे, आणि ह्या बॉन्ड मधला एक इलेक्ट्रॉन इकडे ट्रान्सफर झाला. म्हणजे ह्या ठिकाणी सुद्धा होमोलायटिक फिजन आहे. मग हा बॉन्ड काय होईल, दोघांमधला ब्रेक होईल. C6H5 रॅडिकल तयार होईल, प्लस हा काय होईल, इथला बॉन्ड ब्रेक होणार आणि इथला एक इलेक्ट्रॉन इकडे जाणार, इकडे एक इलेक्ट्रॉन इकडे जाणार, म्हणजे हा तयार होईल C डबल बॉन्ड O, C डबल बॉन्ड O है ना. डबल बॉन्ड येईल या ठिकाणी, हा इथला एक इलेक्ट्रॉन गेला, इथला एक इलेक्ट्रॉन, तर या ठिकाणी डबल बॉन्ड तयार होईल. आणि हा डबल बॉन्ड C डबल बॉन्ड O, C डबल बॉन्ड O, म्हणजेच काय तयार होईल या ठिकाणी, CO2 मॉलिक्यूल. आपल्याला माहिती आहे C डबल बॉन्ड O, C डबल बॉन्ड O म्हणजेच काय होईल या ठिकाणी, CO2 हा मॉलिक्यूल त्या ठिकाणी बाहेर पडेल. हा एक कार्बोक्सी रॅडिकल पासून आपल्याला हा फिनाइल रॅडिकल मिळेल आणि एक CO2 एलिमिनेट होईल किंवा CO2 हा बाहेर पडेल. तर या ठिकाणी दोन रॅडिकल आहेत, तर दोन रॅडिकल पासून आपल्याला दोन फिनाइलचे रॅडिकल्स मिळतील, C6H5 चे दोन रॅडिकल आणि दोन CO2 चे मॉलिक्युल्स बाहेर पडतील. आता हा जो आहे याला म्हणायचं फिनाइल रॅडिकल. तर हा रॅडिकल या ठिकाणी तयार होतो आणि ह्या ठिकाणी ही रिॲक्शन व्हायला इनिशिएशन होते, त्याचं सुरुवात होते लक्षात. म्हणून हा फिनाइल रॅडिकल कसा तयार होतो तो पहा. तुम्ही ते या ठिकाणी ॲसिटाइल रॅडिकल सुद्धा घेऊ शकता लक्षात. तर ह्या बेन्झॉइल पेरॉक्साईड जो कॅटलिस्ट म्हणून ऍक्ट व्हायला आहे, हा ऑक्सिजन मधला बॉन्ड होमोलॅटिक फिजनने क्लीव होतो, म्हणजे ब्रेक होतो आणि आपल्याला दोन कार्बोक्सी रॅडिकल्सचे मॉलिक्युल्स मिळतात आणि कार्बोक्सी रॅडिकल्स मॉलिक्युल्स पासून आपल्याला मिळते फिनाइल रॅडिकल. म्हणजे हा परत कार्बन आणि कार्बन मधला हा जो बॉन्ड आहे हा होमोलॅटिकली ब्रेक होतो आणि आपल्याला CO2 चे दोन मॉलिक्युल्स मिळतात, कारण या ठिकाणी दोन कार्बोक्सी रॅडिकल आहेत आणि फिनाइल रॅडिकलचे दोन मॉलिक्युल्स मिळतात. तर अशा पद्धतीने आपल्याला काय मिळालं, मग ह्या ठिकाणी कार्बोक्सी रॅडिकल मधनं CO2 बाहेर पडलाय, म्हणजे कार्बोक्सी रॅडिकलचं डिकार्बोक्सिलेशन झाले आणि आपल्याला मिळाला फिनाइल रॅडिकल. तर हा जो फिनाइल रॅडिकल मिळाला, धिस स्टेप इज फॉर्मेशन ऑफ फिनाइल रॅडिकल. त्याच्यामध्ये फिनाइल रॅडिकलचं फॉर्मेशन झाले, तर त्या ठिकाणी चेन इनिशिएटिंग स्टेपमध्ये काय होते, हे फिनाइल रॅडिकल्स फॉर्म ॲड टू द इथिलीन मॉलिक्यूल टू फॉर्म लार्जर फ्री रॅडिकल. त्या ठिकाणी हा कॅटलिस्ट तयार झालाय, बरोबर आहे, फिनाइल फ्री रॅडिकल तयार झालाय. त्याला काय म्हणायचं, फिनाइल रॅडिकल किंवा फिनाइल फ्री रॅडिकल. आता त्यानंतर हा रॅडिकल जो आहे इथिलीन मध्ये ऍड होतो. धिस फिनाइल रॅडिकल ऍड्स इनटू इथिलीन मॉलिक्यूल. या ठिकाणी C6H5 हा फिनाइल रॅडिकल कशात ऍड होईल, इथिलीन मॉलिक्यूल मध्ये, CH2 डबल बॉन्ड CH2 इथिलीन मॉलिक्यूल मध्ये तो ऍड होईल. आणि ऍड झाल्यानंतर आपल्याला कोणता मॉलिक्यूल मिळेल, पाय. या ठिकाणी हा पाय बॉन्ड जो आहे हा परत होमोलॅटिकली ब्रेक होतो. C मधला पाय बॉन्ड लक्षात होमोलॅटिकली ब्रेक होतो आणि हा फ्री रॅडिकल आणि ह्याच्यावर तयार होणारा फ्री रॅडिकल हे कंबाईन होतील आणि ह्यांच्यामध्ये काय तयार होतो, बॉन्ड C6H5 हा CH2 हा सिंगल बॉन्ड CH2 आणि याच्यावर असेल सिंगल इलेक्ट्रॉन. म्हणजे ह्या फ्री रॅडिकल पासून हा फ्री रॅडिकल जेव्हा इथिलीन मध्ये ऍड होईल किंवा इथिन मध्ये ऍड होईल, तेव्हा आपल्याला एक नवीन रॅडिकल मिळतो, दॅट इज कॉल्ड C6H5 CH2 फ्री रॅडिकल. म्हणजे या ठिकाणी ही चेंज झाली. द फिनाइल रॅडिकल्स फॉर्म, हा फिनाइल रॅडिकल जो आहे तयार झालेला तो ऍड होतो इथिलीन मध्ये and to form a larger free radical. त्याच्यापासून हा फ्री रॅडिकल आहे, त्याच्यापासून आणखी लार्जर फ्री रॅडिकल मिळेल. तर हे पाय इलेक्ट्रॉन जे आहेत त्याच्यातले एक इलेक्ट्रॉन कार्बनकडे जाईल, एक इलेक्ट्रॉन ह्या कार्बनकडे सिंगल इलेक्ट्रॉन आहे, या कार्बनकडे सिंगल इलेक्ट्रॉन आहे, दोघांमध्ये बॉन्ड तयार होईल. C6H5 CH2 या ठिकाणी सिंगल बॉन्ड राहील आणि ह्या कार्बनकडे एक इलेक्ट्रॉन गेल्यामुळं फ्री रॅडिकल त्याच्यावर सिंगल इलेक्ट्रॉन येईल, तर ह्याला म्हणतो आपण लार्जर फ्री रॅडिकल. आता ह्याची नेक्स्ट जी स्टेप आहे ती आहे चेन प्रोपॅगेशन स्टेप. चेन इनिशिएशन स्टेप कळली. मग
चेन कशी इनिशिएट झाली? सुरुवातीला आपण फिनाइल फ्री रॅडिकल तयार केलाय, त्याचं इथिलीन मध्ये ऍडिशन केलं आणि या छोट्या फ्री रॅडिकल पासून एक लार्जर फ्री रॅडिकल आपण मिळवलं. त्याला म्हणतात चेन इनिशिएशन स्टेप. सेकंड स्टेप जी आहे ती आहे चेन प्रोपॅगेशन स्टेप. चेन प्रोपॅगेशन, दॅट इज ऑल्सो कॉल्ड चेन प्रोपॅगेशन. स्टेपला काय म्हणतात? स्टेप सेकंड म्हणजे चेन प्रोपॅगेशन, दॅट इज ऑल्सो कॉल्ड स्टेप ग्रोथ पॉलिमरायझेशन. त्यालाच काय म्हणतात? स्टेप ग्रोथ पॉलिमरायझेशन. आता ह्या ज्या स्टेप मध्ये आहे, नेक्स्ट स्टेप इज द लार्जर फ्री रॅडिकल ऍड्स टू अनदर मॉलिक्यूल ऑफ इथिलीन. ह्या स्टेप मध्ये जो लार्जर फ्री रॅडिकल तयार झालाय C6H5CH2CH2, हा लार्जर फ्री रॅडिकल जो तयार झालाय परत सेकंड मॉलिक्यूल ऑफ इथिलीन मध्ये तो ऍड होतो. लक्षात, परत या ठिकाणी हा फ्री रॅडिकल आणि ह्याच्यापासून आपल्याला मिळतो C6H5CH2. हा याच्यावर एक सिंगल इलेक्ट्रॉन, याच्यावर एक सिंगल इलेक्ट्रॉन, त्यांच्यामध्ये काय तयार होईल? बॉन्डिंग. हा C6H5CH2CH2 डायरेक्ट ह्याला CH2 हा बॉन्ड तयार होईल आणि याच्यावर येईल आता सिंगल इलेक्ट्रॉन जो की फ्री रॅडिकल म्हणून ऍक्ट होईल. आता ह्या ठिकाणी लार्जर फ्री रॅडिकल जो आहे, जो पहिल्या स्टेप मध्ये आपण तयार केला होता, लार्जर फ्री रॅडिकल देन ऍड्स इनटू सेकंड मॉलिक्यूल ऑफ इथिलीन टू फॉर्म अनदर लार्जर radical. Understand? The next step is the larger free radical adds to another molecule of ethene. This sequence of addition repeats to form layer and larger free radicals and chain grows. अशा प्रकारे काय होते? परत हा जो तयार झालेला लार्जर फ्री रॅडिकल आहे परत इथिलीन मॉलिक्यूल मध्ये ऍड होतो आणि ही चेन काय होत जाते? अशा प्रकारे ग्रो होत जाते. अँड धिस इज कॉल्ड चेन प्रोपॅगेशन स्टेप. आता त्याच्यानंतर लास्ट स्टेप जी आहे ती आहे चेन टर्मिनेशन स्टेप. लार्जर फ्री रॅडिकल अनदर मॉलिक्यूल इथिलीन मध्ये ऍड होतो आणि त्याच्यापेक्षाही लार्जर आपल्याला रॅडिकल मिळतो. अशा प्रकारे ह्या स्टेपला म्हणायचं चेन प्रोपॅगेशन स्टेप. आणि थर्ड जी स्टेप आहे दॅट इज कॉल्ड चेन टर्मिनेशन स्टेप. चेन टर्मिनेशन स्टेप. आता ह्याच्यामध्ये जो हा C6H5 याला आपण या पद्धतीने लिहू शकतो CH2CH2 n टाइम्स CH2CH2. म्हणजे हे जे CH2CH2 इथिलीन मॉलिक्युल्स हे किती टाइम्स घेतो आपण? n टाइम्स रिपीट होणार आहेत, कारण आपण ते इथिलीन मॉलिक्यूल ह्या फ्री रॅडिकल मध्ये आपण नंबर ऑफ इथिलीन मॉलिक्युल्स ऍड करणार आहोत. म्हणून ह्या C6H5 या CH2CH2 ला किती टाइम्स दिले आपण? n टाइम्स. आणि CH2CH2 हा फ्री रॅडिकल हा किती टाइम्स घेतलाय आपण? 2 टाइम्स घेतलाय. लक्षात, 2 टाइम्स घेतल्यानंतर आपल्याला जो पॉलिमर मिळेल आता तो कसा मिळेल पहा. C6H5 CH2CH2 n टाइम्स CH2CH2 हा एक पॉलिमर झाला. याच्यामध्ये दुसरा असा पॉलिमर ऍड होणार आहे, म्हणजे इथून ऍडिशन होणार आहे. परत हा काय येईल? उलट घ्यायचा आता ह्याला. इथपर्यंत झाला हा. लक्षात, असाच एक दुसरा मॉलिक्यूल असणार आहे ज्या दोघांवर असे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन असतील. मग त्यांच्यामध्ये काय तयार होईल? हा बॉन्ड तयार होईल. म्हणजे हा येईल परत CH2 उलट घ्यायचे, परत हा CH2, परत हा ब्रॅकेट मधला मॉलिक्यूल दॅट इज CH2CH2 n टाइम्स आणि ह्याला अटॅच काय असेल? C6H5. तर अशा प्रकारे ही चेन काय झाली? टर्मिनेट झाली. हे दोन मॉलिक्युल्स घ्यायचे. आलं का लक्षात? हा आपण CH2CH2 n टाइम्स का लिहिलाय? हा n टाइम्स जर लिहिलाय, हा पॉलिमर आपण हा रॅडिकल तयार केला होता बघा, C6H5 CH2 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 CH2. बरोबर आहे? हा आपण सेकंड स्टेप मध्ये तयार केलेला हा रॅडिकल आहे. पण हा CH2CH2 परत आपण ह्याच्यामध्ये CH2 ऍड करू शकतो. बरोबर? म्हणजे हा CH2CH2 आपण किती टाइम्स ऍड करणार? n टाइम्स. आणि मग हा रॅडिकल घेतला. असे दोन रॅडिकल आपण ऍड केलेत. लक्षात, लार्जर 2 free radicals are added to give
दिस पॉलिमर आले लक्षात. आता हा C6H5CH2CH2 टाइम्स CH2CH2 याच्यामध्ये हा दुसरा रॅडिकल ऍड होईल जे इकडून आपण घेणार CH2CH2 हा ब्रॅकेट CH2CH2 टाइम्स आणि त्या याचे C6H5. अशा प्रकारे आपल्याला ही रिॲक्शन जी आहे ही रिॲक्शन आपल्याला स्टॉप करता येते. This chain reaction can be stopped by addition by stopping the supply of ethylene or by addition of impurity like oxygen or by coupling of two chain polymers. आता ह्या ठिकाणी आपल्याला ही रिॲक्शन जर स्टॉप करायची असेल तर हे तयार झालेला जो लार्जर फ्री रॅडिकल आहे याचे दोन मॉलिक्युल्स ऍड करून आपण ही चेन किंवा ही रिॲक्शन स्टॉप करू शकतो. ॲडिशन ऑफ अँड धिस स्टेप of polymerization process is called chain terminating step. तर आपल्याला ही चेन रिॲक्शन जर स्टॉप करायची असेल तर आपल्याला असे तयार होणारे लार्जर फ्री रॅडिकल्स जे आहेत लक्षात ते आपल्याला कपल करता येतील आणि कपलिंग केल्यानंतर ही चेन काय होईल टर्मिनेट होईल म्हणजे त्या ठिकाणी ती रिॲक्शन स्टॉप होईल आणि आपल्याला अशा प्रकारचा हा लार्जर मॉलिक्यूल मिळतो. लक्षात. तर ह्याच्या जे काही नोट्स आहेत बघा ह्याच्या नोट्स मी तुम्हाला व्हॉट्सअपवर पाठवून देईन. त्या नोट्स व्यवस्थितपणे लिहून घ्यायचे. तर या ठिकाणी आपण पहिलं जे मोड ऑफ पॉलिमरायझेशन आहे दॅट इज ॲडिशन पॉलिमरायझेशन या ठिकाणी संपवलेलं आहे. त्याच्यानंतर दुसरं जे कंडेन्सेशन पॉलिमरायझेशन आणि रिंग ओपन पॉलिमरायझेशन आहे हे आपण नेक्स्ट पिरियडला घेऊया.